ई-पॉस मशीन बंद असल्यामुळे रेशन दुकानावरील धान्य वाटप आठवडाभरापासून ठप्प आहे। दरम्यान राज्य सरकारने ऑफलाईन पद्धतीने धान्य वाटप करण्याचा निर्णय घेतला असला तरी प्रत्यक्षात धान्य वाटप सुरू झालं नसल्याचं चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळतंय। यवतमाळमध्ये नेमकी काय स्थिती आहे ती देखील पाहूया। धान्याचा काळा बाजार रोखण्यासाठी शासनाकडून ई-पॉस मशीन देण्यात आले आहेत आणि त्यावर थंब मारल्यानंतरच लाभार्थ्यांना धान्य वितरित करण्यात येते। मात्र गेल्या 1 महिन्यापासून ई-पॉस मशीन हा बंद आहेत। नवीन आलेल्या मशीनची कनेक्टिव्हिटी होत नाही, तिथे रेंज मिळत नाही, त्यामुळे लाभार्थ्यांना जिल्ह्यातील जवळपास 2200 दुकानांमधनं जे आहेत रेशन धान्य मिळत नाहीत। आपल्यासोबत आहेत दारिद्र्य रेषेखालील एक महिला लाभार्थी। ताई, मला सांगा नेमकं काय अडचणी उरले तुम्हाला? महिन्याभरापासून तुम्ही दुकानात जात आहेत, धान्य मिळते की नाही मिळत, काय सांगा? आम्ही जवळपास 1 महिना झालेला आहे, जातो 2-2 3-3 वेळा जातो आणि वापस येतो। आम्हाला धान्य मिळत नाही आहे। आम्हाला एवढा त्रास होत आहे की आम्ही सांगू शकत नाही। आमच्याकडे वाहन नाही आहे, 10 वेळा पायी जावं लागते आणि पायी यावं लागते तिथून, तेवढ्या दूरून, तेवढ्या लांबमधून। एक तर वरून पाऊस आहे आणि 10 वेळा गेलं तरी ते दुकानदार एकच म्हणतो का हे मशीन बंद आहे, हे मशीन बंद आहे। आता तुम्ही सांगा आम्ही खायचं काय? पिवळं रेशन कार्ड आहेत, 35 किलो धान्य मिळतं। मात्र या ई-पॉस मशीनची कनेक्टिव्हिटी आणि मशीन नादुरुस्त किंवा राज्यभरात हा जो प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे धान्य मिळणे त्यांना दुरापास्त झालेले आहे। शासनाकडून लवकरच याच्यावरती उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी लाभार्थ्याकडून होत आहे। निलेश फाळके, एबीपी माझा, यवतमाळ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।